पोळी, खीर आणि गरम भात, त्यावर चितळे तुपाची धार। सणासुदीला हाच सात्विक आहार। आजच घरी आणा चितळे तूप, शुद्ध, साजूक आणि कणीदार। कोल्हापूर जिल्ह्याचा भाजपचा अध्यक्ष म्हणून सूत्र स्वीकारल्यानंतर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रवास केला। भारतीय जनता पार्टीच्या संघटनेबरोबरच माहितीच्या प्रत्येक उमेदवाराला विजयी करण्यासाठी अहोरात्र काम केलं आणि याचाच परिपाक म्हणून आज माहितीचे सर्वच्या सर्व उमेदवार या जिल्ह्यामध्ये विजयी झाल्याची प्रतिक्रिया कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नाथाजी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। ते म्हणाले की या माहिती सरकारने राज्यामध्ये केलेल्या विकासाचे काम, शेतकऱ्यांच्यासाठी केलेली मोफत वीज योजना, युवकांच्यासाठी केलेल्या विविध योजना आणि विशेषतः लाडक्या बहिणीसाठी आणलेली योजना, या योजनांमुळे माहितीच्या सरकारवरचा विश्वास वाढला। हे सरकार कामाचे आहे असा विश्वास ज्यावेळी जनतेच्या मनामध्ये जागृत झाला त्यावेळी जनतेने माहितीच्या सरकारच्या बाजूने निकाल दिला। गेल्या अनेक वर्षाच्या कालावधीमध्ये कोणत्याही सरकारला मिळालेला नाही इतका मोठा जनादेश या निकालाने मिळालेला आहे। विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व जागा माहितीच्या निवडून आल्याने मोठ्या विजयाच्या वल्गना करणाऱ्या जिल्ह्यातील काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचे चित्र आपल्या सर्वांना दिसून येते। हा विजय कोल्हापूरच्या जनतेचा असल्याचं सांगितलं। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। शिंदेगड, अजित पवार राष्ट्रवादी, रिपब्लिकन पार्टी अशा महायुतीचं या ठिकाणी स्पष्ट बहुमत प्राप्त झालेलं आहे। जवळपास 220 पेक्षा अधिक जागा या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने पटकावलेल्या आहेत। तसेच राधानगरी, बुदरगड, आजरा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार प्रकाश आंबेडकर हे प्रचंड मताधिक्याने विजयी होण्याच्या मार्गावर आहेत। खरं तर हा ट्रेंड हा या शेतकऱ्यांचा आहे, हा ट्रेंड हा युवकांचा आहे आणि विशेषतः हा ट्रेंड हा इथल्या विशेषतः लाडक्या बहिणींचा आहे। या सर्व घटकांनी महायुतीच्या पारड्यामध्ये प्रचंड असं मताधिक्य दिलं। महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजय करण्यासाठी रात्र कष्ट घेतले। मी महायुतीच्या सर्व उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो आणि इथल्या सर्व मतदारांचं मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।